तर आज आहे अक्षय तृतीया आणि आम्ही करतोय साफसफाई, कारण आज आहे संडे आणि आम्हाला संडेच भेटला आता साफसफाई करायचा. तर मी आता करते खूप दिवसांनी ब्लॉग. होतं हे काय झालं केसांना माझ्या. तर आम्ही आता करतोय साफसफाई कारण संडे भेटलाय आणि आजचा बेत पण आहे आणि स्वयंपाकाचा आणि त्याच्या आणि साफसफाई, मिशन साफसफाई आहे कारण आमच्या आहू घरी आहेत. तर आज घरी आहेत तर त्यांच्याकडून साफसफाई करून घ्यायची, कारण एकट्याला होत नाही म्हणून. तर चला आता. ए काय रे हसला, ब्लॉग करते तर हसतो तो शाणा. तर चला आता मी आता इकडे सगळे असे डबे काढून ठेवलेत. आम्ही आता काय करणार आहे, किचनचं सगळं साफसफाई करून घेणार आहे खालची. त्या दिवशी केली होती मी मम्मी यायच्या आधी, पण आता खूप दिवस झाले साफसफाईच नाही केली आणि आठवड्याला 2 आठवड्याला केली पाहिजे साफसफाई. मला तरी असं वाटतं डीप क्लिनिंग केली पाहिजे, कारण खूप घाण होती यार, असं नको वाटतं ठेवायला घाण. तर चला मी आता पटपट आवरते. चलो. तर आता किचन निम्मा आमचं झालंय आणि आमचे आहो करतात आहेत हॉलची साफसफाई. ते झाड आहे ना सुजी, जरा धुवून काढायचे पाण्या घालून. हे का मग झाडती का? थांब आता नको. हे बघा इकडे या. काय करता तुम्ही आता? झाडून काढतो. त्याने हॉल घेतला हातात, मी किचन करते. त्याने सगळं इथलं सगळं आवरलंय आणि खूप हुशार आहे माझा नवरा. हे काय नाही, गुणी नवरा आहे, गुणवान, खूप गुणवान नवरा आहे माझा. तर मी आता हे सगळं ऑल सेट केलं. आता मी सगळी भांडी लावून टाकणार आहे आत. नंतर आम्ही इकडची भांडी काढून साफसफाई करणार. असं आमच्या आहोंनी मला काम सांगितलं व्यवस्थित, की आधी हे करू मग ते करू मग बाकीच्या रूम करू. हुशार आहेत तसे आमच्या आहो, आहे का नाही? हुशार आहे तू. संडेचा आज लवकर पण उठलोय आम्ही, काम पण चालू आहे. नाही तर आमचं संडे नेहमी 3 वाजता आंघोळ होते. तर चला बघू आता. नाश्त्याला पण करणार आहे मी काहीतरी, कारण काल आम्ही फक्त उपीटावर झोपलोय. मी एक रील बघितलेली ग, त्याच्यात म्हणलेली तुमचा संडे असा वाया घालू नका, काहीतरी काहीतरी करा. कारण आम्ही दोघं पण ठरवलंय कर्मयोग करायचा. साफसफाई. तर आम्ही साफसफाई करतोय. आमचं काही नाही, 12 वाजेपर्यंत साफसफाई सगळी आम्ही म्हणजे करायची ठरवली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही निवांतच आहे, हो की नाही? कारण साफसफाई पण केली पाहिजे यार. शरीराची पण स्वच्छता करा आणि घराची पण करा आणि मनाची पण करा. मग काय. तर चला आता बाय बाय. ओके. आता माझी आंघोळ झालेली आहे निवांत. आता आमचे आहो बनवत आहेत रस. आंब्याचा रस बनवत आहेत छानपैकी आणि मी स्वयंपाक करणार आहे आज. उकडलेल्या बटाट्याची भाजी. ओके. मी आमच्या आहोंना सांगितलंय बारीक आवाज करायला, पण अजून काही बारीक आवाज झाला नाहीये. गुड बॉय. आणि आज अक्षय तृतीया आहे, तर नवऱ्यानी बायकोला असे काहीतरी भेटवस्तू, सोनं वगैरे द्यायचं असतं. तसलं सोनं नाही, गोल्ड द्यायचं असतं. हो कसं समजत नाही हो तुम्हाला. यांची पंढरपूरची भाषा. कुठली? सोलापूरची. काय करता म्हणते मी, काय करून राहिला? एक पिसा देतो. काय करून राहिला, काय करायली हे पंढरपूर आहे. करायली, दिसायली, हसायली, ह्या गोष्टी पंढरपूर आले लावतात लिहिली. तर आता आज आमचा बेत आहे बटाट्याची भाजी, आंब्याचा रस, गरम गरम पोळ्या, पापड, भात, वरण, पास एवढंच आहे. आणि देवपूजा पण झाली आहे छानपैकी. आमच्या आहोंनी तिथं पसारा करून ठेवलाय थोडासा. आता आवरेल तो. मी इतकं गरम होत आहे मला, मी आंघोळ करून डायरेक्ट फॅन पुढे येऊन बसले, खाली नाही पुढे येऊन बसले. गरम होतंय खूप. म्हटलं जरा सेट व्हावं आणि मग स्वयंपाक करावा गरम गरम. सगळं झालंय, फक्त भाजी आणि पोळी राहिली. लगेच 15 मिनिटात करते.
नेक्स्ट डे झालेला आहे, संडे झालेला आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे, त्याच्यानंतर नेक्स्ट डे, परत नेक्स्ट डे, म्हणजे आज आहे बुधवार आणि 3 दिवस झाले यार मी ब्लॉग करून. सुजित बघ आपण साफसफाई केली, वेळच भेटत नाही. वेळच नाही मिळत मला यार, खरंच वेळ मिळत नाही. ह्याचं कारण तुम्हाला सांगू शकत नाही आता. आणि आम्ही आज करतोय मिसळीचा बेत. मिसळ करणार, मिसळ सगळी तयारीच केलेली आहे मी इथं, मटकी वगैरे शिजवून घेतली आणि आम्ही करतोय मिसळ पाव. कारण आमचे आहो म्हणले की काहीतरी चमचमीत खाऊ वाटते म्हणून त्यांच्यासाठी मिसळ पाव केले. कारण मी तर डाएटवर आहे, मग ह्यालाच मला उठावं लागेल. का उठावं लागेल तुला? तुझा पोल कसला पोल? पोल काय खोलायची? डाएट करतेस का तू? तूच म्हणलं ना मिसळ करायची, मिसळ कर चमचमीत खाऊ वाटते म्हणलं ना. हो काय म्हणत नाही असं. मी तर आम्हाला तर खूप आवडतं चटणी भाकरी जिंदाबाद. मस्तपैकी तसलंच खाल्लेलं चांगलं कायम. मी मिसळ पावच्या, वडापावच्या, पावभाजीच्या नादी लागू नका. तिकडे बघून बोल, माझ्याकडे कशाला अजिबात लागू नका. लागा, त्याच्या मागे हात धुवून लागा. पाप लागल. बरं ठीक आहे, चला आता करतोय ना आपण मिसळ पाव. तुला जेवण नाही दुसरं, मग तेच option. खाल्ल्यानंतर सांग. तुला ऑप्शन द्यायचं. हा, मिसळ पाव खाऊन झालं की आम्ही तुम्हाला मोटिवेशन देतो डाएट कसं करावं. तर भेटू आपण मिसळ पाव खाल्ल्यानंतर. मग तुम्हाला आम्ही व्यवस्थित प्लॅन देतो, आम्ही कसा प्लॅन पाळतो. आज आमचा चीट डे आणि उद्याचा तर रोज आमचा चीट डे आणि रोज तुम्ही चीट डे करा. आम्ही आज चीट डे सेलिब्रेट करतोय. उद्या पण करायचं. शहाणे. उद्या आम्ही पास्ता करणार. व्यायाम करायचा म्हणलेली सकाळी पहाटे 5ला उठून. कधी उठतोय पहाटे 5ला. ह्याला बहुतेक मी स्वप्नात येते वाटतं. चला व्यायाम करू. मानस व्यायाम करतो आपण. जशी मानस पूजा कोणाला माहित मला नसेल, म्हणती मानस पूजा कर. मी हिला म्हणतोय मानस व्यायाम कर. मानस पूजा कधी करायची? जेव्हा खूप उशीर होतोय आपल्याला त्या दिवशी मानस पूजा करायची. कारण ऑप्शन नसतो आपल्याकडे. कारण आपल्याला प्रोफेशनल लाईफ पण जपायची आणि आपल्याला धार्मिक लाईफ पण जपायची आहे. हो. देवाला पण नाराज नाही केलं पाहिजे आणि केली नाही ग मानस. सरांना पण नाराज नाही केलं मानस पाहिजे. पूजा नाही केली कधी. मानस पूजा म्हणजे थोडस आपलं काय उरकायचं असं पटपट. म्हणायचं देवासमोर जाऊन. कसं असं का? देवाला आणतील की देव म्हणायचं बाहेर. समजा तुम्ही आंघोळ केली असं समजा. नाही देवाला एवढं काढायली तू तर. नाही नाही तसं नाही. देवासोबत मस्ती नाही कधीच. आम्ही एकदम कट्टर आहे देवाच्या बाबतीत एकदम कट्टर आहे आम्ही दोघं पण. त्याच्यामुळे देवासोबत मस्ती नाही, आहे का नाही? जीवात नाही. तर चला, जय शंभू. कारण आमच्या मागे खरंच आहे देवाचा आशीर्वाद असं मला वाटतं, आहे का नाही? गरम झालं तर रेस लागेल. तर ओके, आता मिसळ झालेली आहे. आता फक्त उकळी फुटायची वेळ आहे आणि मस्त दिसते एकदम. तर्री पण हे केली आहे मी, तडका दिलाय छानपैकी. वास आता सुटलाय मिसळीसारखा सेम. वा, एक नंबर. आता ह्याला जरा व्यवस्थित उकळू दे, मग आपण घेऊ जेवायला. ओके, ब्लॉक करते मी. ओके, आता आम्ही बसलोय जेवायला. मिसळ पाव डेट आणि इकडे बघणार आम्ही पिक्चर. आमचं रोजचं रुटीन झालं आहे आता की आम्ही काय करतो, जेवायला बसतो आणि रोज एक पिक्चर बघतोय नवीन आम्ही, हो की नाही? आता खूप कंटाळा आला आहे मला यार. आता पटकन आम्ही खाणार मिसळ आणि 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 झोपणार. ओके, आता बसलोय आम्ही खायला. आमच्या हवा आता चिमट्या घ्यायला उठलेत. तर चला आता आपण रिॲक्शन घेऊ त्याची, की तुला कसा वाटला बाबा, कशी वाटली मिसळ. आणि तुम्हाला मी आता फायनल डेकोरेशन मी जे करणार आहे ते दाखवते. वेट. ओके, तर अशा रीतीने मिसळ झालेली आहे. थोडासा आमचा कलर बिघडलाय जरा, कारण मसाल्यामुळं आम्ही एकच पुढे टाकली मिसळ मसाला, त्याच्यामुळं असं झालंय. पण एक नंबर दिसते. ट्राय करायला कर.
बाकी लाइट ऑन हो गई है। मस्त झाली आवडली का? ट्यूबलाइट क्यों चाहिए? एक नंबर. लाइट ऑफ करो. आणि कुछ सगळं चालू केले आणि माझं ताट असं आहे मजा नहीं. पंखा मला कारण फोटो पाठवायचे असतात सगळ्यांना म्हणून मी असे माझे ताट सजवून सगळ्यांना फोटो पाठवते. तर चला आता आम्ही बघतो इकडे पिक्चर आणि इकडे मिसळ खातो. चलो बाय. हॅलो. तर आता वाजलेत 7:15 आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता. आनंद. तर तुम्हाला तो आनंद थोड्या वेळातच बघायला मिळेल आणि तुम्हाला मी सांगते आनंद काय आहे तो. माझ्या चेहऱ्यामागची खुशी तर तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. तर तोपर्यंत आम्ही आता करतोय चहा पितोय कारण आमचा पहिला चहा नासवला आमच्या आहोंनी. कसा काय नासला माहीत नाही मला. कसा नासला दुधात नाही ना. तर कसा काय नासला माहीत नाही बरं का. पण पहिला चहा आमचा छान केलता त्यांचा. त्यांच्या हातचा खूप छान चहा होतो म्हणून संध्याकाळचा चहा त्यांच्याकडेच असतो है की नाही. कारण खरंच खूप स्पेशल चहा. ठीक आहे ना. आता आपण चहा दुसरा केला म्हणून आम्हाला चहा प्यायला हो दे पैसे मग तू तुझ्याकडून नाचलाय. तर आत्ता आम्ही दुसरा चहा ठेवला. आता आम्ही आमचं रोजचं झालंय. आम्ही ना चुनू मुनू लागतंय आम्हाला रोज खायला. आम्ही रोज थोडीशी का होईना भेळ करतो. एवढीशीच 2-2 घासांची भेळ करतो. तर आता आम्ही मस्तपैकी चहा घेतो भेळ घेतो आणि त्या रूममध्ये जाऊन बसतो निवांतपैकी. आम्ही थोड्याशा गप्पा मारतो. फोन वगैरे आमचे सगळे साईडला असतात दोघांचे पण कारण आम्हाला दोघांना गप्पा मारायच्या असतात. थोडं अर्धा तास तरी आम्ही कोणालाच फोन करत नाही आणि कोणाचेच फोन उचलत नाही. अर्धा तास शांत बसतो दोघं आम्ही गप्पा मारतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाकीची सगळी कामं चालू करतो. स्वयंपाक असो किंवा काय घरातली कामं असो. तुम्ही पण असं करा. जर नवरा बायको जर तुम्ही दोघं पण बाहेर जात असताल जॉबसाठी तर तुम्ही पण असं करा. नो मोबाईल नो टी व्ही आणि दोघं एकमेकांशी दिवसभराच्या चर्चा करा किंवा तुम्हाला काय प्लॅन करायचे त्या गोष्टी बोलू शकता. आम्ही पण असंच करतोय. तर चला तर चहा पितो आणि का आम्ही खुश एवढं ते तुम्हाला आम्ही थोड्या वेळात दाखवतो. तर बाय. हॅलो. तर आम्ही परत आलो आहे कारण तुम्हाला मागाशी सांगितलं होतं मी की आम्ही खूप खुश आहे कारण ते एका गोष्टीमुळे आम्ही दोघं खूप खुश आहे. ती गोष्ट म्हणजे 1 2 3 आमच्याकडे आलेला आहे फ्रीज. आणि आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघू शकता यार. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही आनंद मानतो आणि आमच्यासाठी छोटी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे ना. फ्रीज आणणं म्हणजे. आणि प्राऊड ऑफ यू तुला कारण माझ्या एका सांगण्यावरून फक्त ह्याने फ्रीज घेतला तर ते मला खूप छान वाटतंय आणि मी खूप खुश आहे. आम्ही 4-5 दिवस झाले इतके एक्सायटेड आहे आम्ही दोघं पण. तर अशाच छोट्या मोठ्या अचिव्हमेंट करतोय आम्ही. तर चांगलं वाटतंय आम्हाला आणि शबास पुत्तर. तर चला आता तुम्हाला मी दाखवते फायनली आमचा फ्रीज. ओके. तर आमचा फ्रीज बघा. आमचा सिंगल डोअर फ्रीज आहे पण आमचा फ्रीज खूप छान आहे आणि हे आमचं पहिला म्हणजे खूप आम्ही छान वाटतं आम्हाला. घ्या समजून तुम्ही आता मला. टाडा. तर आम्ही असा सेट केला आहे आमचा फ्रीज छानपैकी. LGचा फ्रीज घेतला आहे आम्ही आणि कलर वगैरे सगळं चॉईस आमच्या आहोंची चॉईस आहे. आणि हे बघा आता आम्ही अजून काहीच सेटअप नाही केला कारण ते बोललेत 12 तासांनी सेट करा. तर वरती फक्त मी असं ठेवलं आहे छान. फ्रीजवर काही नसू नये म्हणजे चांगलं नसतं ठेवलेलं म्हणून मी फक्त कासव आणि एक झाड ठेवले बस. बाकी काही ठेवणार नाही आम्ही. असं म्हणतात की फ्रीजवर अजिबात काय म्हणते त्याला वस्तू ठेवू नाही. सजीव पण नाही आणि पसारा ठेवू नये म्हणतात फ्रीजवर. चांगलं नसतं मग मी फक्त कासव ठेवले आणि झाड ठेवले कारण तो पसारा नाही आहे. हां आता ते काय आज जाणार आहे आता कपाटात जाईल. ते इथं नाही ठेवायचं. हे तुला काय वाटतंय फ्रीज बघून? मस्त एक नंबर. आणि ही चॉईस आमच्या आहोंची आहे खूप छान. तर आता त्याला माझ्या हातून फ्रीज चालू करायचं आहे तर ते आपण करून घेऊ आता आणि पूजा पण करून घेऊ.
स्वस्तिक काढले छानपैकी. आणि आपले इंडियन सगळे लोक काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आली तरी पहिले त्याला ओवाळतात. आपला एक मेंबर म्हणूनच ओवाळतात. तर आपण पण तेच करू. ती राहिलेली ग, फिल्टर पण राहिला होता आपला. घ्यायचं ओवाळून. घेऊ ओवाळून आता, राहिलाय तर. गणपती बाप्पा मोरया. थंड थंड रोज खावा. फ्रीज चालू कर, तुझ्या हात नाही. ते असतं ना गाडीवर असं टाकायचं, हा तसं माझ्या हातून त्याला चालू करायचं. शुभास्त्र Yes. चला 1 2 3 स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. तर चालू झालेलं आहे फ्रीज. आपण किती खुश होतो यार. आपण अजून व्हायलाच काय पाहिजे. ठेवलेलं नाहीये याच्यात, व्हायलाच कारण पाहिजे नवीनच खुश. ते. आणि असं आहे फ्रीज, छान आहे. म्हणजे सफिशियंट आहे असं दोघांसाठी वगैरे. आम्हाला काही जास्त मोठा नव्हता घ्यायचा, हो की नाही, कारण चौथ्या मजल्यावर राहतोय. कसं आणलंय मलाच माहिती. तेच की. तर चौथ्या मजल्यावर राहतोय आम्ही, तर त्या हिशोबाने आम्ही फ्रीज घेतलाय छोटा. छोटा नाही, आमच्यासाठी मोठाच आहे. मग काय, पण जास्त मोठा आणून काय करणार ना आम्ही. रेग्युलर साईज आहे. रेग्युलर साईज इथपर्यंत आहे. ओके. आणि मॅचिंग झालं. माझं फ्रीज. किती खुश झाली. मी खूप खुश आहे. आणि एक किस्सा सांगते मी. सुजितला म्हणायचं होतं फॅन बंद कर 4-5 दिवसांपूर्वी. सुजित म्हणला फ्रीज बंद कर. झोनमध्ये होतो फ्रीजच्या. आणि खरं आम्ही खूप खुश आहे. तर चूड देवाने असं आम्हाला दोघांना खूप भरभराटी देऊ. तर चला आता आम्ही सगळ्यांना व्हिडिओ कॉल करतो. व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना दाखवतो, कारण कुणालाच दाखवलं नाही आम्ही आतापर्यंत फ्रीज. तर आम्ही सगळ्यांना दाखवून त्यांना पण खुश करतो. चलो नंतर भेटा. बाय. हॅलो, हॅपी संडे. तर मी मागच्या संडेला भेटले होते, डायरेक्ट ह्या संडेला भेटतोय. तर आज आहे संडे आणि आम्ही करत आहोत, आमचा आहे फंडे. नॉट फंडे, कारण मी माझ्या नवऱ्याला सकाळपासून कामाला लावले. आणि हे बघा किती, म्हणजे हे ऑलरेडी आहे हा त्यांचं घाण, ते निघत नाही डाग. नाही तर म्हणताल किती घाण आहे. दाखवायला झालं शाने तुम्हाला. तर आम्ही करतोय जे मी सांगितलं होतं मागच्या वेळेसच ब्लॉगमध्ये, जे आम्ही चपला ठेवतोय. आमच्या चपला बघा, एवढ्या सगळ्या चप्पल आहेत आमच्या. आणि आम्हाला बेसिंग खाली जे कपाट आहे तर ते आवरायचं राहिलं होतं, तर ते आवरून टाकलं आम्ही. आणि आज सकाळीच कळलं. या श्वेत परत ते अशा पिशव्या, तू कसं काय कोंबलं रे. ओके, आता केलं आहे नीट. हां वरच ठेव. हां, तर आमचं काय झालं, कपाट आहे ना आमचं जे, त्याच्यामुळं आम्ही ते काढले सगळं साफसफाई करायला. आणि सुईतला म्हटलं तू आज बेसिंग खालचं सगळं आवरून घे, सगळं साफसफाई कर. तू कशाला येतो मध्ये मग. आणि मी करते स्वयंपाक. तर मी आज करते मस्त पुरी भाजी, बटाट्याची भाजी, पुरी, पोळ्या आणि पुलाव वगैरे करेल, किंवा मग बघू पुलावचं काय नक्की नाही. आमरस, आंब्याचा रस आहे आमच्याकडं. वाव यार, आम्ही खूप मजा केली आंब्याच्या रसाची. माझ्या नवऱ्याने तेवढं खूप मला हे केलं आहे, आंब्याचा रस खाऊ घातला आहे. आणि चला आता आज मी करणार आहे कोल्ड कॉफी दुपारी, बघू आता जमलं तर करू. आणि आज हा ब्लॉग एंड होईल, आजच एंड होणार आहे. मग परत नेक्स्ट आम्ही आता जाणार आहे, पंढरपूर ट्रिप होणार आहे आमची, तेव्हा एक ब्लॉग होईल. आणि मम्मीचा पण बड्डे आला आहे, त्याचा पण ब्लॉग होईल. तर तुम्हाला हे सगळे तुटके मुटके ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग पण बघा नक्की. तर भेटू आपण थोड्या वेळाने. बाय. ओके, आता आमच्या हाव बसलेत आंब्याचा रस करायला. तर मी त्याला एक कोडं विचारते. तर तो आता सांगेल. तू एका राज्याचा राजा आहे आणि मी एका राज्याची राजा आहे. राजाच आहे मी पण. तर माझं 20 सैन्य होतं, तुझं पण 20 सैन्य होतं. तर तुझे सैन्य सगळे मेले, माझे पण सगळे सैन्य मेले. राहिलो कोण? तू आणि मी. म्हणजे एका राज्याचे राजा आणि एका राज्याचा राहिला. पण त्यात एक कोणतरी विनर आहे. कोण विनर आहे? त्यात कोणतरी जिंकले. कोण जिंकले सांग. आणि जर उत्तर येत नसेल तर सांग मला. 2 राज्याचे राजा आहेत.
त्यातले म्हणजे आपण दोघं राहिलो शिल्लक, सगळे मेले. फक्त आणि आपण कोण विनर दोघं. आहे? हां. म्हणजे आपल्या दोघांमध्ये कोण विनर आहे? नसेल येत तर सांग. नाही येत. हारला? हं. बरं. हा तू हारला का नाही? मी जिंकले. मी जिंकला येत नाही असं नाही, पण तू हारला. याच्यातच कोड आहे. तर तो म्हणला मी हारलो, म्हणजे आम्ही दोघं शिल्लक आहे. त्याला म्हणलं आपण दोघं शिल्लक आहे. तो म्हणला मी हारलो. मग जिंकलं कोण? मी. नेहमी मीच जिंकते, आहे की नाही? तर इथं आंब्याचा रस चालू आहे, एकदम मस्तपैकी आंब्याचा रस चालू आहे. वा 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 वा. कॉन्ट्रॅक्ट सगळं ह्यांच्याकडे असतं. आता माझी भाजी झाली आहे, भज्याचं पण पीठ मळलं आहे. आता मी गरम गरम पोळ्या करते. हे बघा, वेगळ्या प्रकारची भाजी. तर बाय. ओके, आता वाजलेत 3 आणि आम्हाला एवढा उशीर का झाला त्याच्या मागं खूप मोठं कारण आहे. आम्हाला उशीर झाला एका व्यक्तीमुळं नाही, एका प्राण्यामुळं, पालीमुळं उशीर झाला यार आम्हाला. बाथरूममध्ये आमच्या पाल दिसले आम्हाला, त्याच्यानंतर आम्हाला खूप उशीर झालेला आहे आणि जेवणाला पण उशीर झाला. तर मी आता गरम गरम पुऱ्या केल्या, भजी केले, पापड आणि कुरड्या तळल्या आणि जेवायला बसलो आम्ही. आणि मी मला ताट दाखवते, इतकं टेम्पटिंग वाटतंय, असं वाटतं आत्ता खावं. तर असं आहे ताट. मी बटाट्याची वेगळ्या प्रकारची भाजी केली आहे आणि ह्या पुऱ्या किती फुगल्यात यार माझ्या, हे बघा, आणि मऊ झाल्यात. अशा कधी होत नाही माझ्या पुऱ्या. आणि इथं मी आमची कैरी, दर जेवणात आम्हाला कैरी लागती. भजी आत्ता गरम गरम केले. रसचा कलर पण इतका सुंदर आला आहे. तर असं आमचं जेवण आहे. आणि इकडे आमच्या आहो पसारा बघा, आमच्या आहोंचा. तर एक ताट मी नेहमी सजवते आणि एक ताट आमचं सजवलेलं नसतं, असा राडा असतो त्याच्यात, कारण ह्याचे मला फोटो पाठवायचे असतात त्याच्यामुळे. तर आमच्या आहोंना भाजी पुरी कशी वाटली? आई ग, आमच्या आहो असेच खातात. ताट नाही काय नाही, असेच पुरी भाजी चालली तिकडं, लक्ष नाही माझं तिकडं, तर तसंच चालू आहे. मस्त झालं. आवडलं का? भाजी कशी झाली? भाजी अजून टेस्ट करायला करा. तर चला आता आम्ही जेवतो. त्यांना वाढते मी आता मस्त, कारण मी हे ताट घेणार आहे वाढलेलं. मला खूप भूक लागली. बरं वाढते. वेट. चला बाय. ओके. आणि सरप्राईज म्हणजे माझा नवरा मला घेऊन आलाय हॉटेलमध्ये, म्हणजे हॉटेल प्लस कॅफे, हा तिकडे घेऊन आलाय. अचानक मला ट्रीट दिली आहे आणि कसं काय माहिती, एवढं प्रेम होतो चाललंय माझ्या नवऱ्याचं. मला अचानक लॉंग ड्राईव्हला घेऊन आला आणि लॉंग ड्राईव्हला आणलं आणि मला कॅफेमध्ये, हॉटेलमध्ये आणलं आहे की नाही. म्हणजे आमचं अनप्लॅन होतं हे. तर हा घेऊन आला म्हणजे खूप का उड्या आता, तरी मी ब्लॉग करते. आणि थँक्यू. सूप दे की एखादे. चला आता तुम्हाला दाखवते मी काय मागवलं आहे. तर आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे, पण आम्ही जेवणार नाही आहे. आम्ही एकदम लाईटली खायला आलो आहे, कारण आम्ही दुपारी एवढं जेवलो आहे. आम्ही सँडविच आणि हे घेतले, सूप घेतले. आणि 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 आता बसतो आम्ही जेवायला नाही. तर तू काय विचार करतो एवढा? काय घ्यावं म्हणलं? अजून आमच्या आहो विचार करतात काय घ्यायचं. तर चला आता ऑर्डर आले की तुम्हाला दाखवते मी. आणि आमच्या आहोंना खूप खूप थँक्यू, मला जरा रिफ्रेशमेंट दिल्याबद्दल, मला बाहेर आणल्याबद्दल. मला असंच तुम्ही दररोज नाही, पण आठवड्यातून एकदा बाहेर आणत जावा. तसं रोज आम्ही येताना पाणीपुरी खाऊन येतो. ती छोटीशी ट्रीट मला देतो तो रोज म्हणजे दिवसाड देतो. पण मुलींना तेच आवडतं, पाणीपुरी दिली तरी चालते, ना की मोठे हॉटेल. मी तरी अशी आहे. तर चला आता बाय. अहो काय मानसी हां. ऐकी, आपण सूपच्या ऐवजी आहे ना डोसा वगैरे घेऊ शकतो खायला, पोट भरला सूपपेक्षा. सूप पाहिजे ना, सूप घेऊ पाहिजे ना, का? 1/2. ओके, तर पहिलं मागवलं आहे आम्ही सूप. आणि आम्ही सूप पितो मस्तपैकी आता. ओके, आता आमचं ग्रिल सँडविच पण आलं आहे आणि आमचं एवढंच मस्तपैकी खाणं आहे आता. तर चला आता आम्ही खातो
आणि आमचे डेकोरेशन करतात आहो. ओके, आता आम्ही आलोय बाहेर. आम्ही आलतो गोविंद प्युअर व्हेज आणि नायकवडे डेअरी अँड स्वीट्स. आम्ही इथं आलतो आणि आम्ही मस्तपैकी असं एकदम स्नॅक्स पण म्हणता येईल असं आम्ही प्रॉपर जेवलो नाही. आणि आता आम्ही घेतली खारी त्यांच्या त्या नायकवडे डेअरी अँड स्वीट्समधून खारी घेतली आणि कुल्फी घेतली आमच्या आहोंनी. अहो काय करताय, या इकडं. कसं वाटतं तुम्हाला? मस्त एकदम चिल. आणि ही पार्टी माझ्याकडून होती. आणलं मी इमर्जन्सीत, पण बिचारीनं पार्टी दिली. ठीक आहे, तुझं काय माझं काय सेमच. तर मस्त वाटलं, पण छान वाटलं, जरा फ्रेश वाटलं. कारण आठवडाभर नुसतं रशच चालू आहे आमच्या मागे. आता जरा आज संडेचं खरंच खूप निवांत वाटलं. पण संडे ना 2 दिवसांचा मिळून एक संडे पाहिजे, इतका स्लो पाहिजे. सण एक दिवस डे एक दिवस. आ? सण एक दिवस डे एक दिवस संडे. सण एक दिवस नाईट एक दिवस. काय सणचा सण व्हायला पाहिजे साजरा. मग काय दुसरा दिवस डे. तर असं पाहिजे, म्हणजे इतका स्लो पाहिजे, इतका फास्ट जातो ना. पण हे दिवस पण असे फास्ट चाललेत बाकीचे पण नको वाटतं. संडे कसा संडे. मग काय तर आता आम्ही चाललोय घरी. तर आता ह्या नोटवर आम्ही आमचा हा ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आता आम्ही बहुतेक 1 तारखेला काहीतरी छान प्लॅन करणार आहे, तर तिथले ब्लॉग नक्कीच येतील. तर स्टे ट्यून. बाय.